क्वेश्चन 2 पाहूया आपण आता. 1 फेब्रुवारी ऑफ इयर फॉल्स ऑन ट्यूजडे. इयर वगैरे काही दिलेलं नाही आहे, त्यांनी फक्त इयरचं मेन्शन केले. 1 फेब्रुवारी ऑफ इयर फॉल्स ऑन ट्यूजडे. विच वीकडे ऑकर्स ऑन द 1 डिसेंबर ऑफ द लास्ट इयर. म्हणजे या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याला 1 फेब्रुवारीला कुठला दिवस होता? ट्यूजडे होता. मग वीकडेज बॅक जायचं आपल्याला ऑकर्स ऑन द 1 डिसेंबर ऑफ द लास्ट इयर. मागच्या वर्षाचा डिसेंबर म्हणजे 2 महिन्यापूर्वी. फेब्रुवारीच्या आधी जानेवारीच्या आधी डिसेंबर 1ला कोणता दिवस होता लास्ट इयरला तो सांगायचा आपल्याला. पण त्यांनी ऑप्शन्स दिले आहेत वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. सो बघूया तो गिवन काय. 1 फेब्रुवारीला कुठला डे होता? ट्यूजडे होता. टू फाइंड डिसेंबर 1 ऑफ प्रिवियस इयर कोणती डेट होती? काय डेट होती? काय डे होता? डे विचारला त्याने. काय डे होता विचारला. सो बघूया डेज टू गो बॅक फ्रॉम फेब्रुवारी 1 टू डिसेंबर 1. जानेवारीमध्ये किती दिवस असतात? 31. डिसेंबरमध्ये 31. बॅक गेलो आपण. सो 31 + 31 62 डेज असतात मागे, बरोबर. मग 62 डेज आपल्याला मागं जायचं आहे. 62 डेज मागे गेलो. मग 62 डेजला आपण वीकमध्ये डिवाईड केलं, 7ने डिवाईड केलं. मग किती आठवडे आले? 8 आठवडे आणि 6 दिवस आले. 8 आठवडे 6 रिमाइंडर राहिला. क्वेश्चन म्हणजे 8 आठवडे आपल्याला मागे गेलो. 8 आठवड्यानंतर कुठलाच डे येणार आहे? सेम डे येणार आहे आपल्याला माहिती आहे. 8 आठवड्याने मागे गेलं तर आपल्याला काय सापडणार आहे? ट्यूजडे सापडणार आहे. आपल्याला काय सापडणार आहे? ट्यूजडे सापडणार आहे, बरोबर. 8 आठवड्यामागे सेम डे असणार, कारण आठवड्यातले दिवस 8 दिवस मागे गेले तर तेच दिवस परत येतात. मग आता आपल्याला काय झालं? 6 रिमाइंडर राहिलं आहे. 6 रिमाइंडर म्हणजे 6 दिवस आपल्याला मागं जायचं आहे. ओके, तर 6 दिवस मागे जाणे ट्यूजडेच्या, म्हणजेच काउंटिंग 6 डेज बॅक फ्रॉम द ट्यूजडे. तर ट्यूजडे इज 0, बरोबर आहे. मग त्याच्या मागे एक दिवस गेलो, मंडे असतो, मंडे 1. त्याच्या मागे गेलो संडे 2, सॅटर्डे 3, फ्रायडे 4, थर्सडे 3 आणि वेनसडे 6. मग मागे काउंटडाऊन मागे गेल्यानंतर आपल्याला ट्यूजडे, मंडे, संडे, सॅटर्डे, फ्रायडे, थर्सडे आणि वेनसडे. मग वेनसडेला आपल्याला 6 मिळाले. म्हणजे त्या दिवशी कुठला दिवस होता? 1 डिसेंबरला वेनसडे दिवस होता. डिसेंबर 1 वॉज वेनसडे. ही शॉर्टकट मेथड आहे. क्लिअर.